मध्य पूर्व सध्या धगधगते आणि या संपूर्ण संघर्षात एक मोठा प्रश्न जगासमोर उभा राहिलाय. इराण इस्रायलशी युद्ध करतोय. अमेरिका त्याचा थेट विरोधक आहे. मग इराण संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE, बहरीन, कतार, कुवेत अशा इतर मुस्लिम देशांना का टार्गेट करतोय, त्यांच्यावर हल्ले का करतोय? हा प्रश्न केवळ धार्मिक नाहीये, हा केवळ इस्लाम विरुद्ध इस्लामचा विषय नाहीये, तर हा सत्तेचा, वर्चस्वाचा आणि भूराजकीय दबावाचा खेळ आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण विश्लेषण करणार आहोत. सर्वात आधी अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीचा मुद्दा आपण समजून घ्यावा लागेल. बहरीनमध्ये अमेरिकेच्या 5व्या आरमाराचं मुख्यालय आहे. कतारमध्ये विचार केला तर अल उदेद हा एअरबेस आहे, जो पश्चिम आशियातला अमेरिकेचा सगळ्यात मोठा तळ मानला जातो, लष्करी तळ मानला जातो. संयुक्त अरब अमिरातीमध्ये अल दफ्रा हा एअरबेस आहे आणि कुवेतमध्येही अमेरिकन सैन्याची मोठी उपस्थिती आहे. आता मी ज्या देशांची नावं घेतली, हे सगळे देश मुस्लिम असले तरी त्यांच्या भूमीवर अमेरिकेची लष्करी ताकद उभी आहे. इराणला याची पूर्ण जाणीव आहे की तो थेट अमेरिकेला पूर्णपणे रोखू शकत नाही, त्यांच्या भूमीवर हल्ला करू शकत नाही आणि त्यामुळे तो थेट वॉशिंग्टनवर हल्ला करण्याऐवजी अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर दबाव निर्माण करतोय. अर्थात ही पारंपरिक युद्धनीती नाहीये, ही प्रॉक्सी आणि प्रेशर पॉलिटिक्सची रणनीती आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक नसा दाबण्याचा. UAE, बहरीन, कतार हे देश पर्यटन, व्यापार आणि जागतिक गुंतवणुकीवर चालतात. त्यांच्या अर्थव्यवस्था या पर्यटनावर चालतात आणि त्यांची अर्थव्यवस्था ही साहजिकच आहे, त्यामुळे स्थैर्यावर अवलंबून आहे. जर त्यांच्या शहरांमध्ये भीती निर्माण झाली, विमानतळ बंद झाले, उद्योग थांबले, गुंतवणूकदारांनी माघार घेतली, तर या देशांवर प्रचंड आर्थिक ताण येईल आणि तेव्हा हेच सगळे देश जे अमेरिकेचे मित्र राष्ट्र आहेत तेच अमेरिकेला सांगतील की बाबांनो, आता युद्ध थांबवा. इराणचा संदेश स्पष्ट आहे. जर तुम्ही मला टार्गेट करत असाल तर तुमचं संपूर्ण क्षेत्र मी अस्थिर करेन. आता या सगळ्यामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे भीतीचं राजकारण. इराणच्या नेतृत्वावर मोठे हल्ले झाले, वरिष्ठ कमांडर्स मारले गेले, खोमेनींचा खात्मा करण्यात आला. अशा परिस्थितीमध्ये कोणताही देश कमकुवत दिसू इच्छित नाही. जर इराण केवळ इस्रायल पुरताच मर्यादित राहिला असता तर त्याचा संदेश जगाला काय गेला असता की इराण दबावाखाली आहे, इराण झुकलाय, इराण घाबरलाय. पण जेव्हा तो संपूर्ण आखाती पट्ट्यात तणाव निर्माण करतोय तेव्हा तो दाखवतोय की तो अजूनही प्रभावशाली आहे आणि त्याच्याकडे उत्तर देण्याची क्षमता आहे. आणि म्हणूनच इराणने धर्माचा विचार केला नाही आणि आसपासच्या आजूबाजूच्या मुस्लिम राष्ट्रांवर हल्ले करत सुटलाय. चौथा आणि सगळ्यात रणनीतिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेला देण्यात आलेला थेट संदेश. इराण थेट अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हल्ला करू शकत नाही, पण तो बहरीन असेल, कतार असेल, UAE मधल्या अमेरिकेच्या तळांना, लष्करी बेसेसना लक्ष्य करू शकतो. त्यामुळे प्रत्येक हालचाल करण्यापूर्वी अमेरिकेलाही विचार करावा लागतोय की बाबा, हे युद्ध केवळ बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचं नाही आहे, तर रणनीतिक गणितांचं आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की मुस्लिम देश हे इराणचे शत्रू आहेत का? तर त्याचं उत्तर सरळ आहे, नाही. पण ते अमेरिकेचे भागीदार आहेत, अमेरिकेचे मित्र देश आहेत आणि त्यामुळे इराण त्यांना सॉफ्ट टार्गेट मानतोय. कारण त्यांच्यावर हल्ला म्हणजे थेट अमेरिकेवर अप्रत्यक्षपणे दबाव. परिस्थिती पुढे कुठे जाऊ शकते हे अत्यंत गंभीर आहे. जर आखाती देश हे थेट युद्धात उतरले तर मध्य पूर्व पूर्णपणे ज्वालामुखी बनेल. तेलाच्या किमती प्रचंड वाढतील, जागतिक अर्थव्यवस्था हादरून जाईल आणि हा संघर्ष फक्त मध्य पूर्वेपुरता सीमित राहणार नाही. या संपूर्ण संघर्षाचा केंद्रबिंदू एकच आहे, तो म्हणजे इराण मुस्लिम देशांवर हल्ला करतोय कारण त्याला धर्मापेक्षा सत्ता, नियंत्रण, रणनीतिक वर्चस्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा संघर्ष धार्मिक एकतेचा नाहीये, हा भू राजकारणाचा अर्थात जिओ पॉलिटिक्सचा आहे. आणि जोपर्यंत अमेरिकेचे तळ हे आखाती देशांमध्ये आहेत तोपर्यंत इराण त्यांना लक्ष्य करत राहील. कारण या युद्धात प्रत्येक देश स्वतःचं अस्तित्व वाचवण्याच्या लढाईत आहे आणि अस्तित्वाच्या लढाईत कायमचे मित्र किंवा कायमचे शत्रू नसतात, असतात
ते फक्त आर्थिक हितसंबंध. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कोण चुकतंय, इराण चुकतंय, इस्रायल चुकतंय की अमेरिका चुकतेय, हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. टाइम महाराष्ट्राचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.